नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन एक सुवर्ण संधी घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे। आज एक नवीन रिक्रुटमेंटची जाहिरात जी आहे ती जाहिरात आलेली आहे, त्याबद्दल सांगणार आहे। बऱ्याचशा महाराष्ट्रीयन कॅन्डिडेटला या जाहिरातीबद्दल माहिती नसतं। याचं कारण म्हणजे आपण फक्त टिपिकल वेने ज्या येतात जागा, त्याच जागांबद्दल विशेष लक्ष ठेवतो। पण मित्रांनो, ही एक अशी वॅकन्सी आहे की खूप कमी लोकांना माहिती आहे, जिथं कॉम्पिटिशन कमी आणि सिलेक्शनचे चान्सेस जास्त असणार आहे। म्हणून अशा ठिकाणी आपण अप्लाय करायला हरकत नाहीये। नेमकं काय असणार आहे यामध्ये, AAI म्हणजे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यामध्ये वॅकन्सीज आहे। त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे। वेगवेगळ्या वॅकन्सीज यामध्ये देण्यात आलेल्या आहे। दोन वेगवेगळी पदे आहे, ज्यामध्ये एकाला 14 लाख आणि दुसऱ्याला 21 लाख रुपयांचं पॅकेज साधारण मिळत आहे। मग अशी एक चांगली संधी आपल्या समोर चालून आली आहे। त्या संधीबद्दल डिटेल, नोटिफिकेशन, पात्रता, सिलेबस नेमका काय आहे आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर जाणून घेऊया नेमकं काय काय आहे। सगळ्यात पहिल्यांदा, भारत सरकार अंतर्गत प्रतिष्ठेची नोकरी, अशी नोकरी या ठिकाणी आपण म्हणू शकतो एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांची ही नोकरी असणार आहे। यामध्ये AAI या नावाने संक्षिप्त रूप आहे। दर्जा मिनीरत्न कंपनी ज्या आहे, तर पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस मधली कंपनी आहे। मिनीरत्न कंपनींपैकी एक तिला मानलं जातं। नियंत्रण मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या माध्यमातून कंट्रोलिंग बॉडी जी आहे ती आहे। आणि यामध्ये नोकरीचं स्वरूप साहजिक आहे, सरकारी नोकरी आहे, म्हणून कायमस्वरूपी परमनंट ज्याला म्हणतो आपण, ती नोकरी या ठिकाणी तुम्हाला मिळते। तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात? मग पात्रता दोन प्रकारची पदं आहेत। या दोन्ही प्रकारच्या पदांना आपण समजून घेणार आहोत, नेमके कशा पद्धतीचे आहे। सगळ्यात पहिलं पद आहे ते फ्रेशर्ससाठी, ज्या माध्यमातून ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी तुम्ही काम करणार आहात आणि कोणताही अनुभव या ठिकाणी नकोय। कमाल वय मॅक्झिमम एज 27 वर्ष पाहिजे आणि 14 लाख पर ॲनम एवढं पॅकेज या ठिकाणी आहे। याला डिटेलमध्ये पण अजून पुढे समजून घेऊ। पुढे जे लोक अनुभवी आहेत, ज्यांना एक्सपिरियन्स आहेत, अशा लोकांसाठी मॅनेजर या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। किमान 3 वर्षांचा अनुभव तुमचा कंपल्सरी आहे। 32 वर्ष मॅक्झिमम एज लिमिट आहे आणि 21 लाख पर ॲनम एवढं पॅकेज या ठिकाणी असणार आहे। मग जर मी म्हणलं, समजा यामध्ये जर आपण कन्सिडर केलं वेतन आणि भत्ते दोन्ही मिळून, साधारण जर आपण बघितलं, फ्रेशर जो आहे त्याला 60,000 पासून तर 1,80,000 पर्यंत त्याचा पगार जो आहे तो जातो। याच्यामध्ये बेसिक भत्ते, सॅलरी आणि या व्यतिरिक्त तो ज्या एरियामध्ये राहतोय, बिलॉंग करतोय, त्या एरियानुसार त्याला मिळणारे HRA असतील किंवा TA असतील, ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतील, डिअरनेस अलाउन्स असेल, हाऊस रेंट अलाउन्स असेल, असे वेगवेगळे अलाउन्स मिळून जवळपास 14 लाख रुपयांचं पॅकेज या ठिकाणी मिळत आहे। ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे फ्रेशरसाठी। जे लोक बाकीच्या सगळ्या एक्झाम्सची, विशेष करून सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी हा खूप चांगला, म्हणजे एकदम भारी जॉब या ठिकाणी आपण म्हणू शकतो। टोटल वॅकन्सीज 389 एवढ्या वॅकन्सीज आहे। खूप चांगली रिक्रुटमेंट या ठिकाणी आलेली आहे। साधारण मॅनेजरसाठी पण सेम त्याच पद्धतीने 21 लाखाचं पॅकेज आहे। दोन मार्ग आहे, दोन पदांपैकी कोणता आहे तुमच्यासाठी ते बघा। मॅक्झिमम एज जर तुमचं 32 वर्ष असेल, त्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स पण असेल, तर अशा केसमध्ये तुम्ही इथं मॅनेजर या पदासाठी अप्लाय करू शकता। दुसरा आहे, जर तुमचं वय 27 वर्षांपेक्षा कमी आहे, मग अशा केसमध्ये तुम्हाला जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती फक्त आणि फक्त ज्युनियर एक्झिक्युटिव्ह साठी। इकडे साधारण तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव कंपल्सरी आहे आणि इथं CBT एकच एक्झाम असणार आहे आणि सोबत इंटरव्ह्यू असणार आहे। एक एक्झाम प्लस इंटरव्ह्यू, प्री नाही, मेन्स नाही, ताण नाही आहे, एकच एक्झाम आहे। कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे। एकच एक्झाम झाली की फायनल सिलेक्शन साठी फक्त तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, मुलाखत असणार आहे। इकडं मी म्हटलं CBT असणार आहे, सोबत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे। इंटरव्ह्यू सुद्धा नाहीये। ज्युनियर, जर मी म्हटलं समजा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह जो आहे, इथं तुम्हाला काय आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, DV आहे फक्त। CBT प्लस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुम्हाला फक्त DV असणार आहे, इंटरव्ह्यू सुद्धा नाहीये। म्हणजे आपण विचार करू शकतो। आणि इथं एक्सपिरियन्सची पण गरज नाही, डायरेक्ट फ्रेशर असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। अशा 2 पदांसाठी विशेष करून आपण या ठिकाणी म्हणू शकतो। इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर किंवा IT याच्याशी रिलेटेड पदं जे आहेत, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं, समजा सिव्हिलचे 145 पदं आहेत, इलेक्ट्रिकलचे 16 पदं आहेत, 4 पदं आहेत IT साठी, मॅनेजरसाठी जे आहे तर 4 पदं, आणि IT त्यामधलं जर मी म्हटलं समजा साधारण 5 पदे। पोस्ट 5 आहे, 4th नंबरची पोस्ट मॅनेजर, पोस्ट 5 आहे मॅनेजर। आर्किटेक्चर साठीच्या जवळपास 4 पद आहेत आणि 15 नंबरची जी पोस्ट आहे त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह ज्युनियर, ज्याच्यामध्ये सर्वे आणि कार्टिग्राफी जवळपास 8 पद आहेत। या सगळ्यांमध्ये तुमचं सिव्हिल
इलेक्ट्रिकल, IT किंवा आर्किटेक्चर यांच्यामध्ये एकतर तुमचं बीई पाहिजे किंवा बीटेक पाहिजे, बीई पाहिजे किंवा बीटेक पाहिजे. कम्प्युटर जर असेल तर अशा लोकांसाठी MCA हे कंपल्सरी असणार आहे. फक्त IT साठी सांगतोय. सो ओव्हरऑल जर मी म्हटलं तर या पद्धतीने जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर ऑपरेशन्स आणि फायर सर्व्हिसेसशी रिलेटेड काही पद आहेत. ऑपरेशन्स आणि फायर सर्व्हिसेस यामध्ये सध्या जर बघितलं आपण मॅनेजरचे जवळपास 28 पद आहेत ऑपरेशनसाठी. ज्युनियर एक्झिक्युटिव्हचे पद आहेत जवळपास 79 पद आहेत. मॅनेजरचे पद 14 पद. म्हणजे ह्या 3 पदांना मी म्हटलं समजा या 3 पदांपैकी पोस्ट 8 आणि 7 हे मॅनेजर लेवलचे म्हणून यांना एक्सपिरियन्स कंपल्सरी असणार आहे. आणि 14 म्हणजेच ज्युनियर एक्झिक्युटिव्ह जे 79 पदांसाठी याला तुम्हाला कोणताही एक्सपिरियन्स असण्याची गरज नाही. ऑपरेशन्स मध्ये नेमकं काय काय असणार आहे? सायन्सची पदवी पाहिजे, 2 वर्षांचा MBA पाहिजे किंवा BE किंवा बीटेक असलं तरी चालेल. असे लोक ऑपरेशन्ससाठी अप्लाय करू शकतात. सर MBA साठी कोणतं स्पेशलायझेशन पाहिजे? कंपल्सरी नाहीये. तुमच्या पद्धतीने जे स्पेशलायझेशन असेल, पण MBA आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता. फायर सर्व्हिसेस साठी फायर मेकॅनिकल ऑटोमोबाईल मध्ये BE किंवा बीटेक असणं गरजेचं आहे. ठीक आहे सर, मग नुसतं डिप्लोमा केलेला आहे फायरचा तो चालेल का? नाही चलेगा. ठीक आहे, स्पेसिफिक यांना पाहिजे कंपल्सरी. मग आता जर मी म्हणलं समजा कॉर्पोरेट फायनान्स आणि लॉ किंवा कम्युनिकेशन ह्यांच्याशी रिलेटेड काही जॉब्स आहेत. मॅनेजरचे फायनान्स रिलेटेड 34 पद आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक MBA फायनान्स लागणार आहे किंवा CA असेल, CMA असेल किंवा CFA असेल तर हे याला अप्लाय करू शकता. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह साठी साधारण 36 पदे या ठिकाणी आहे. 2 प्रकारची पदे आहे, मॅनेजर आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह. तुमचा एक्सपिरियन्स आहे मॅनेजर पदासाठी अप्लाय करा. तुमचा एक्सपिरियन्स नाही, क्वालिफिकेशन सेम आहे, अशा केसमध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्हला अप्लाय करा. क्लिअर आहे का? चल. लॉ मॅनेजर 2 पद आहेत, ज्युनियर एक्झिक्युटिव्हचे 6 पद आहेत. लॉ पदवी असणे आवश्यक. इतर मॅनेजर कमर्शियलचे 9 पद, कॉर्पोरेट प्लॅनिंगचे 1 पद आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे साधारण 2 पद या ठिकाणी आहेत. मग शैक्षणिक पात्रता यामध्ये सगळ्यात महत्वाचे नियम कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीचे लोक चालतील, काय काय असेल ते बघूया. AICTE मान्यताप्राप्त पदवी आवश्यक आहे. विद्यापीठ UGC किंवा AICTE अप्रूव्ड असलं पाहिजे. दूरस्थ डिस्टन्स एज्युकेशन हे जर मान्यता प्राप्त असेल, जसं की YCM असेल किंवा IGNOU असेल, जे वेल नोन आणि त्या लिस्ट मध्ये येतात त्या लिस्ट पैकी असेल तर मग डिस्टन्स एज्युकेशन वाले अप्लाय करू शकतात. अंतिम वर्षाचा निकाल आलेला असणं हे बंधनकारक असणार आहे. म्हणून तुमचा रिझल्ट लागलेला पाहिजे. आणि बीटेक पदवीधरांना ऑपरेशन्स किंवा कमर्शियल पदांसाठी BE समकक्ष मानले जाणार आहे. फक्त ह्या 2च पदांसाठी बीटेक वाले कमर्शियल किंवा ऑपरेशन्स साठी सुद्धा अप्लाय करू शकतात. ओके का? पुढे आलो. मॅनेजर पदासाठी नेमका अनुभव आहे म्हणजे नेमकं काय? मॅनेजर पदासाठी जे सांगितलं की अनुभव असला पाहिजे, मग तो नेमका अनुभव काय असणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हणलं समजा सर्व मॅनेजर पदांसाठी साधारण आपल्याला 3 वर्षांचा अनुभव सांगितला. या खाली दिलेल्या संस्थांपैकी एक ठिकाणी अनुभव असला पाहिजे. सर आम्ही डमी सर्टिफिकेट आणतो, चालेल का? नाही चालणार. सगळं व्हेरिफिकेशन होतं, सगळं क्लिअर असतं. मग सरकारी विभाग एकतर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट या दोघांपैकी एकाचं सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. किंवा सार्वजनिक उपक्रम म्हणजे PSU पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग बँकेत जॉब करणारे असतील अशा लोकांसाठी सुद्धा हे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला सिनियर लेवलला मॅनेजरियल लेवलला काम करायला मिळू शकतं. तुम्ही बँकेत क्लर्क म्हणून जरी काम करत असाल तरी पण तो 3 वर्षांचा अनुभव तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. सूचीबद्ध खाजगी कंपनी लिस्टेड NSE किंवा BSE ला लिस्टेड असणारी कंपनी असेल. मोठी खाजगी कंपनी ज्याच्यामध्ये 250 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत अशा कंपनीमध्ये तुमची, किंवा मोठी संस्था ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल 250 कोटींपेक्षा जास्त आहे. लॉ फर्म साठी फक्त 10 कोटीची, बाकीच्या सगळ्यांसाठी जर मी म्हटलं जेनेरिक कन्सिडर केलं तर 250 कोटींची उलाढाल आहे. तर अशा केसमध्ये याला काय केलं जाऊ शकतं? अप्लाय करू शकता. वयोमर्यादा मॅनेजर साठी 32 वर्ष आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह साठी 27 वर्ष. जर OBC असेल तर 3 वर्ष जास्त, SC आणि ST असेल तर 5 वर्ष जास्त. म्हणजे मॅनेजर साठी साधारण OBC ला 35व्या वर्षापर्यंत आणि SC ST असेल तर 37व्या वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असेल तर त्या केसमध्ये OBC साठी 30 वर्ष आणि SC ST असेल तर साधारण 32 वर्षापर्यंत अप्लाय करता येईल.
जर दिव्यांग उमेदवार असेल तर साधारण याच्यामध्ये 10 वर्ष ऍड होतील, 27, 37 आणि इकडं 32च्या ऐवजी 42 पर्यंत चालेल. 5 वर्ष माजी सैनिकासाठी यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. मग आता फ्लाईटचा तुमचा प्लॅन काय असणार आहे, कसं तुम्ही या जागेवरती सिलेक्ट होऊ शकता. सगळ्यात पहिले तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यायची आहे, सीबीटी. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असणार. सर्वात महत्वाचं कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाहीये, याला अंडरलाईन करून ठेवा, निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यानंतर यामध्ये आपण जर बघितलं, दुसरं आहे डीव्ही ऍप्लिकेशन व्हेरिफिकेशन, कागदपत्र पडताळणी. जर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असेल तर 1, 2 संपलं. इट इज व्हेरी सोपं, एकदम सोप्या स्टेपमध्ये एक्झाम आहे. पहिलं तुमची एक्झाम होणार, दुसरं तुमची डीव्ही होणार, जे पण डॉक्युमेंट आहे त्याचं व्हेरिफिकेशन होणार. तिसरं जर मी म्हटलं समजा जर तुम्ही त्याच्यामध्ये नाहीये, अशा केसमध्ये तुमचा इंटरव्ह्यू होणार. कोड 1 पासून तर 11 पद मॅनेजरसाठी आहे, त्यामुळे त्यांची या ठिकाणी मुलाखत होईल आणि लिस्टनुसार, मेरिट लिस्टनुसार तुमचं फायनल सिलेक्शन हे या ठिकाणी होणार आहे. ओके. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह साठी लॉ आणि फायनान्स साठीचं काय नेमकं क्रायटेरिया आहे. लॉ साठी 3 वर्षांची प्रोफेशनल लॉ पदवी किंवा 5 वर्षांचा इंटिग्रेटेड रेग्युलर कोर्स असणं, 10वी+2 म्हणजेच 12वी नंतरचा तो गरजेचा आहे. प्री लॉ, ओल्ड लॉ असं जे म्हटलं जायचं, तो प्री लॉ 12 म्हणजे 12वी नंतरचा 5 वर्षाचा, किंवा तुमचं जर मी म्हटलं समजा 12वी प्रोफेशनल लॉ पदवी, BA LLB वगैरे जे म्हणतो आपण त्या टाईपमध्ये. त्यानंतर मी म्हटलं फायनान्सशी रिलेटेड म्हटलं तर MBA असेल, PGDM असेल, फायनान्स स्पेशलायझेशन किंवा कॉस्ट अकाउंटंट किंवा चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही असणं गरजेचं आहे. यापैकी एक तुम्ही असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता ज्युनियर एक्झिक्युटिव्ह साठी. फायर आणि ऑपरेशन साठी ऑलरेडी आपण बघितलं. याच्यात अजून एक महत्वाचं पद LMV लाईट मोटर व्हेकल लायसन्स असणे अनिवार्य आहे. लर्निंग लायसन्स चालणार नाही, कारण हे ड्रायव्हिंगशी रिलेटेड. यानंतर फायर सर्व्हिसेस पद शारीरिक मोजमाप चाचणी म्हणजे PMT आणि शारीरिक क्षमता चाचणी PET उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. धावणे आणि दोरीवर चढणे एवढ्या 2 एक्झाम, आणि यांना सुद्धा LMV लायसन्स जे आहे ते कंपल्सरी आहे. नोकरी लागल्यानंतर हेवी व्हेकल लायसन्स काढावे लागेल, त्याला तुम्ही तयार असले पाहिजे. याच्यासाठी तुमच्याकडनं अंडरटेकिंग घेतलं जाईल, तुम्ही त्याला यस म्हणून करायचंय फक्त अप्लाय. ठीक आहे. आणि बाकी ऑपरेशन्स आणि टेक साठी ऑपरेशन्सच्या साधारण 79 जागा आहे, आणि या जागांमध्ये समजा जर मी म्हटलं पात्रता, सायन्स ग्रॅज्युएट प्लस 2 वर्ष फुल टाइम रेग्युलर MBA असलं पाहिजे. त्यानंतर फुल टाइम रेग्युलर इंजिनिअरिंग किंवा BE किंवा BTEC ची पदवी असली पाहिजे. तसंच इतर टेक्निकल जर मी म्हटलं समजा तर त्यासाठी सेम त्याच पद्धतीने. बाकी याबद्दल ऑलरेडी आपण बघितलं. मग आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा CBT होईल. CBT झाल्यानंतर पात्र उमेदवारांची निवड केली जाईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर सिलेक्शन. यानंतर आता येतो महत्वाचा मुद्दा, म्हणजे तो म्हणजे तारखा कोणत्या कोणत्या महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा 24 जुलै ते 6 ऑगस्ट यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचंय. 8 ऑगस्ट या दिवशी जर मी म्हटलं समजा ओपनिंग डेट, प्राथमिक रजिस्ट्रेशन यावेळेस करायचंय. नंतर अर्ज प्रक्रियेची सुरुवात 8 ऑगस्ट पासून चालू होणार आणि 7 सप्टेंबर ही क्लोजिंग डेट असणार आहे. आणि शेवटच्या तारखेची वाट बघत बसणार. 7 सप्टेंबर म्हणजे 8 ऑगस्ट पासून आपण साधारण ज्या व्हॅकन्सीज म्हणजे पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन करून ठेवायचंय, त्यानुसार 8 ऑगस्ट पासून फॉर्म चालू होतील. नेमकं तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ते तुम्ही अप्लाय करू शकता. यानंतर तुम्हाला जर असं वाटतंय की सर आम्हाला याचा फॉर्म कसा भरायचा आहे किंवा रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पण सांगा, तर त्याला कमेंट बॉक्समध्ये मला टाका, त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ सुद्धा घेऊया. ठीक आहे. सो या पद्धतीने आहे. क्लिअर. 8 तारखेला अर्ज सुरू होत आहेत. शेवटचा अर्ज करण्याची 7/9/2026 परीक्षेची तारीख वेबसाईटवर जाहीर होईल. त्यानंतर साधारण जर बघितलं तर 1000 रुपये सर्वसाधारण फीस आहे. आणि जर मी म्हटलं समजा SC ST किंवा PWBD महिला उमेदवार आणि AI मध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी फी काय असणार आहे, माफ केलेली असणार आहे. ठीक आहे. सो या पद्धतीचं सगळं स्ट्रक्चर जे ते या ठिकाणी होतं. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, रजिस्ट्रेशन करायचंय. नंतर माहिती जाहिरात नंबर जी आहे त्याच्यावरती सिलेक्ट करायचं. त्यानुसार मोबाईल ईमेल प्रॉपर टाकायचं, त्याच्यावर OTP येणार. तो OTP आल्यानंतर लॉग इन करून सबमिट करायचं, फॉर्म पुढे पूर्ण भरायचा आहे. ही आहे कम्प्लीट प्रोसेस फॉर AI एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यासाठी फॉर्म भरत असताना. याचा नेमका सिलेबस काय आहे, सोबत नेमकं काय असणार आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील यासाठी, आणि किती दिवसांचा वेळ यासाठी मिळणार आहे,
या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जे पण नोटिफिकेशन आहे ते येत राहतील आणि कळतील सुद्धा. सोबतच या व्हिडिओला मॅक्झिमम लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून आपला महाराष्ट्राचा टक्का हा एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये सुद्धा आता वाढला पाहिजे. यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. मास्टर टीचर या यूट्यूब चॅनलला, सोबतच आपल्या मास्टर ज्युनियर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओला मॅक्झिमम शेअर करा आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.